अन्नपूर्णास किचनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आपण आज इथे लाटी वडी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 वाटी बेसन घेतलेला आहे। त्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि अर्धी वाटी ज्वारीचं आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। मिरची पावडर घालून घेऊया। 1 चमचा हळद घालूया। 1 चमचा पांढरे तीळ घालूया। एक चमचा घरकुल मसाला घालून घेऊया आणि सर्व मिक्स करून घेऊया। आता यामध्ये पाणी घालून आपण कणकेसारखं घट्ट मळून घेणार आहोत। छान असं आपण हे घट्टसर पीठ मळून घेणार आहोत। छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण सारण बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी कारळा बारीक करून घेतलेला आहे। कारळा छान असा भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे। हे तिखट खूप तिखट असल्यामुळे ते थोडंच घालते। यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया। चवीनुसार मीठ घालूया। लसूण खोबऱ्याचा मसाला बारीक करून घेतलेला आहे, तो आपण याच्यामध्ये घालूया। थोडी बडीशेप घालूया। थोडे जिरे घालूया आणि आता हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे। छान असं आपलं हे मसाला सारण तयार झालेलं आहे। इथे वाटीमध्ये मी तेल घेतलेलं आहे। तेल आपण पोळपाटला लावून घेऊया आणि या कणकेचे छोटे छोटे असे चपातीसारखे गोळे करून आपण ते लाटून घेऊया। छान असं पातळ लाटून घ्यायचंय। आपण लाटून घेतलेला आहे। यामध्ये आपण आता मसाला भरून घेऊया। मसाला असा दाबून छान असा भरून घ्यायचा आहे। अशी रोल करत करत ही वडी दाबून अशी पॅक करून घ्यायची।
आता हे आपण कट करून घेणार आहोत. सुरीने किंवा उलटण्याने हे तुम्ही असं कट करून घेऊ शकता. छान अशा आपल्या वड्या झालेल्या आहेत. आता आपण राहिलेल्या बाकीच्या वड्या अशाच बनवून घेऊया. सर्व वडे आपली लाटून भरून अशी तयार झालेली आहे. आता इथे गॅसवरती मी टोप ठेवलेला आहे. टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे. याच्यावरती आपण ही वडी शिजायला ठेवूया आणि यावरती प्लेट झाकण ठेवून आपण ही वडी 15 ते 20 मिनिटं शिजवून घेणार आहे. 15 मिनिटे झालेली आहेत. आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे. छान अशी आपली लाटी वडी तयार झालेली आहे. वडी आपली तयार झालेली आहे. आपण ही तळून पण खाऊ शकतो किंवा मग थोडंसं तेल टाकून आपण परतून ही खूप छान अशी वडी लागते. आणि 8 दिवस म्हटलं तरी ही फ्रीजमध्ये अशीच वडी ठेवून तुम्ही जशी लागेल तशी काढून खाऊ शकता. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.